इथलंच आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2024 पहिल्यांदा प्रकाश झोतातील स्पर्धा आपण अनुभवते या क्रीडांगणावर आणि पहिला सामना येते राजा राणी घोट विरोधात गावदेवी 11 कुंभारली. टॉस जिंकला कुंभारली संघाने. क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारले. आमंत्रित केले राजा राणी घोट टीमला फलंदाजीसाठी. सलामीची जोडी सुनील सुनील साळुंखे आणि त्याच्या साथीला प्रदीप. पहिला चेंडू वेगवान टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज अतिशचा. व्हाईट बॉल इथे घोषित करतायत. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची ते लक्षात असू द्या. 5 षटकांचा सामना असेल. दर्जेदार क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. WTC बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडा पुढे सरकतोय. चेंडू अडवेल तत्पूर्वी धावसंख्येचा श्री गणेशा. सर्व पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत. पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये माजी सरपंच आणि उपसरपंच चषकाचा शुभारंभ झाला. गणपती बाप्पाच्या जय घोषात छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत आपण खेळपट्टीचं पूजन केलं आणि याच खेळपट्टीवरती आता सलग 5 रात्रींमध्ये खेळ रंगणार या स्पर्धेचा. संग्राम 11 क्रिकेट संघाच्या सर्वच खेळाडूंना विनंती की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. ही एक नम्रतेची विनंती. क्लीन बोल्ड. कम्मालीचा चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर टाकला तो अतिशने. फलंदाज बाद घोट टीमचा. परफेक्ट यॉर्कर टाकलाय ते अतिशने. कुंभारली संघ टॉस जिंकला या संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला चेंडू वाईड वेगाने टाकायचा होता तो अतिशला व्हाईट बॉल घोषित केला. त्यानंतरचा चेंडू हलक्या हातानं फ्लिक करत असताना एक धाव कमावली ती सुनीलने. प्रदीप स्ट्राईकला आला आणि प्रदीपची दांडी गोल केली ती अतिशने. पुन्हा वेगाने टाकायचा प्रयत्न. हातातून चेंडू निसटला की काय पंच इथे नो बॉल घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपात एक धाव आणि अतिरिक्त धाव जोडली जाते. स्कोर 2. पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का बसलाय. बॅटिंग करणाऱ्या राजा राणी घोट टीमला. फ्रीडचा चेंडू आडव्या बॅटने फटका खेचला. मिड विकेटला वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. अडवण्याचा चांगला प्रयत्न परंतु 2 धावा वाचू शकला नाही. 2 धावा इथे घेत आहेत दोन्ही फलंदाज. विकेट गेल्यानंतर आता प्रदीपची विकेट गेल्यानंतर सुनील साळुंखे आणि त्याचबरोबर नव्याने आलेला प्रशांत पाटीलला इथे डाव सावरावा लागेल राजा राणी घोट टीमचा. दर्जेदार क्रीडा स्पर्धा. छान असं उत्तम मैदान. माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2024 संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित ही स्पर्धा. स्वप्न होतं या सर्व खेळाडूंचं की एक नाईट स्पर्धा आपल्याकडे व्हावी आणि ते स्वप्न आता इथे साकारलंय त्यांनी. पहिलीच रात्र या स्पर्धेची. आडव्या बॅटने बॉल फेकून दिला आहे. माजी सरपंच आणि उपसरपंच चषकाचा नितळसचा हा पहिला षटकार येतोय राजा राणी घोट टीमच्या फलंदाजाकडून. ते 22 तारखेला प्रभू श्री रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा झाली आणि त्या कार्यक्रमानिमित्ताने स्वामीजींनी जे काही ओवी अर्थातच निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. कित्येकांच्या आपण सोशल मीडियाद्वारे स्टेटसला देखील तो स्पीच पाहिला होता. त्या लाईन्स ऐकल्या. फुलटॉस बॉल मिडॉनला क्लिअर केले. बॉल येईल तो व्यासपीठाच्या दिशेने. आणखी एक चौकार. फलंदाज
प्रशांतच्या बॅटमधून चौकार. चौकार पॉवर प्लेचा फायदा इथे उचलत असताना फलंदाज राजा राणी घोट टीमचा प्रशांत पाटील. स्कोर आहे आतापर्यंत 8. बॅटची कडा मागे शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक. थोडा आणखी चेंडू कदाचित हातातून उडाला असता तर नक्कीच झेल झाला असता. चांगले प्रयत्न होते विकेट किपरचे. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय राजा राणी घोट टीमसाठी आणि स्कोर आहे 16. एक बाद 16 धावसंख्या धावफलकावर. चला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे ते लक्षात असू द्या. जर का तुम्ही त्या ओव्हर्स कंप्लीट केल्या नाहीत तर तुम्हाला देखील ठाऊक आहे की 5व्या षटकात एक एक्स्ट्रा प्लेअर 30R सर्कलच्या आतमध्ये येईल. कारण 10 संघ स्पर्धेमध्ये खेळतात प्रत्येक रात्रीमध्ये. या गोष्टीचं भान असू द्या की वेळेनुसार मॅचेस कंप्लीट करायचेत आपल्याला. वेळेनुसारच आपल्या ओव्हर्स कंप्लीट करा. पहिल्या ओव्हरमध्ये एक विकेट आली प्रदीप पाटीलची, परंतु प्रशांत पाटीलचं आक्रमण सोसावं लागलं. फिल्डिंग करणारे आई गावदेवी क्रिकेट संघ कुंभारलीला. धावसंख्या ती 16. एक बाद 16. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी येतोय कुंभारली संघाकडून ओमकार तवले गोलंदाजीसाठी येतोय. सलामीवीर सुनील साळुंखे आणि त्याचबरोबरीने प्रशांत पाटील सध्याच्या घडीला. काही पंचांची डिस्कशन, पंचावरती पाहुणे उपस्थित आहेत. आमचे महागुरु महादेव गडगे सर प्रत्येक पाहुण्याचा इथे सन्मान करतील यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. आणि आताच्या घडीला प्रेक्षकांची गर्दी देखील हळूहळू या क्रीडांगणावरती वाढायला सुरुवात झाली. ओव्हरमध्ये धावा आहेत त्या 16. ओमकार आलाय सेकंड ओव्हरमध्ये. 5 षटकांचा हा सामना. सुनील आलाय, बाकुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता करतो ओमकार. थोडा वेग आपण पाहिला या चेंडूवरती. जबरदस्त आयोजन. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाईट क्रिकेटसाठी फ्लडलाईटची उत्तम व्यवस्था करावी लागते आणि उत्तम व्यवस्था केली ती फ्लडलाईटची. 8 टॉवर आहेत संपूर्णपणे क्रीडांगणामध्ये. हेच तर पाहिजे मॅडी सर. वेगवान चेंडू, वेगावरती भार दिलाय दोन्ही गोलंदाजांनी. पहिल्या षटकात देखील आपण पाहिला अतिश तोही वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु लाईन त्याच्याकडून मिस झाली. त्या कारणास्तव फटकेबाजी केली ती प्रशांत पाटीलनं. परंतु सध्याच्या घडीला ओमकार तवळे चांगली गोलंदाजी करतोय. ऑफ्टमच्या बाहेरची लाईन त्याने पकडले. डॉट बॉल. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 होत्या. ब्लॉकहोलला टाकला चेंडू. चला जे आमचे गुणसंख्या लेखक तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात आमच्यापर्यंत मी पोहोचवतो. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 15 आणि आता एक सिंगल आली. स्कोर आहे 16. राजा राणी घोट टीम. ऑन साइडला काय फटका केसलाय. वायासहित बॉल पाठवला प्रशांत पाटीलने. सीमारेषा पार चौकार. सातत्याने या गोष्टीचा उल्लेख होईलच, कारण सर्व खेळाडूंचं स्वप्न होतं की स्पर्धा व्हावी रजनी स्वरूपात आपल्या क्रीडांगणावरती. आणि त्या सर्वांच्या मेहनतीने सहकार्याने आज ती रात्र इथे उजाडले. आणि नाईटच्या स्पर्धेचं आयोजन. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, थोडा थांबलाय. त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतो. 1 धाव झाले कंप्लीट. प्रशांत पाटीलचं आक्रमण चालूच आहे पॉवर प्ले मध्ये.
भले प्रदीप पाटील बाद झाला असेल तरी सुद्धा राजा राणी घोट टीमची संपूर्णपणे धावांची जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावर प्रशांत पाटीलने. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 21 वर 21. सर्वच शिलेदार संग्राम 11 क्रिकेट संघ नितलजचे क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. प्रत्येकाला दिलेली जबाबदारी प्रत्येक जण अगदी व्यवस्थितपणे ते पार पाडतोय. पाक प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढायला सुरुवात झाली. याच विभागात महागुरूंनी सांगितलं की 5-5 ठिकाणी स्पर्धा चालू असतात एकाच वेळी. असं असताना देखील क्रीडांगणावरती गर्दी म्हणजे यश आहे या स्पर्धेचं. ब्लॉक होलला टाकला होता चेंडू. गोलंदाजी चालू आहे पहा. वेग देखील भन्नाट आहे या गोलंदाजाकडे ओमकार तवळेकडे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 15. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 6. टोटल ऑन स्कोर कार्ड 21. लॉस ऑफ 1 विकेट. तर बघा तत्पर संग्राम 11 क्रिकेट संघाच्या वतीने एक सूचना करण्यात आलेली आहे. लहान लहान मुलं आहेत काही. डाव्या बाजूला जे जनरेटर आहे बघा आणि त्या सेक्शनमध्ये त्या बाजूला इथे विद्युत केबल पुरवठा करण्यात आलेला आहे. कृपया तिथे कोणी जाऊ नका असे संग्राम 11च्या वतीने तुम्हाला सूचना करण्यात आलेली आहे. प्रकाश शेठ पाटील घोट यांचं आगमन ते झालेलं आहे. राजाराणीच्या बालाशेठ धुमाल घोट यांचं आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यावं. आणि स्पर्धेचे नियमावली आहे बघा. यानंतर दुसरी लढत असणार आहे जियान 11 वल्लभ अर्थात राजेश शेठ पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वल्लभ यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जितू 11 पेंदर. नाणेफेकीसाठी तुम्ही संपर्क साधायचे आहे. स्पर्धेची नियमावली आहे 3 षटक संपल्यानंतर आमच्या टॉस कक्षमध्ये नाणेफेक केली जाणार आहे. याची नोंद घ्या. दोन्ही संघाच्या संघनायकांनी ओटू समीर सोमने सर. थँक्यू. महागुरु असल्यानंतर कोणतीच चिंता नाही. स्टेजवरती पाहुण्यांच्या सत्काराची चिंता नाही. अर्थातच स्पर्धेला लीड करायची चिंता नाही. फक्त स्पर्धा सुरू झाल्यानंतर जय श्रीरामचा नारा कुठेतरी राहिला. डीजे सँडी. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. 21 धावा झाल्यात. 1 विकेट गेले. चला 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्येच कंप्लीट करायचे आहेत हे लक्षात असू द्या. कारण सातत्याने ही सूचना आमचे आयोजक आम्हाला देत आहेत की 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर एक खेळाडू 5व्या षटकात आतमध्ये येईल. तर नितलज ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राम दरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आणि तकदीरदादा भोपी आपलेही संग्राम 11च्या वतीने स्वागत आहे. ओटू आमचे परममित्र एक आदर्श क्रिकेट समालोचक समीर सोमने सरांकडे आपण बोलूया. 3 ओव्हर 3rd ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय समाधान ठाकरे. 2 ओव्हरमध्ये 21 धावा झाल्यात. राजा राणी घोट टीमच्या आई गावदेवी 11 कुंभारली संघाच्या विरोधात पहिलाच हा सामना. धीम्या गतीचा बॉल गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे आणि ते घेतोय झेल. फलंदाज बाद होईल. प्रशांत पाटील. दुसरा धक्का राजा राणी घोट टीमला. श्रीराम. जय श्रीरामचा जल्लोष. हा जल्लोष सातत्याने राहणार आहे सोमने सर. हे निश्चितच. जो प्रभू श्रीराम का नाही वो किसी काम का नाही असं म्हणतात. आत्ता कुठेतरी वाटलं की स्पर्धेचा शुभारंभ झाला. हे करायचंय आपल्याला. जपायचे संस्कृती जपायची. आणि सर्वांना ठाऊक आहे की नितलस म्हटल्यानंतर इथे हरिनाम सप्ताह देखील तेवढ्याच जल्लोषात होतो. जय श्रीरामचा नारा होणार. 2 फलंदाज मात्र इथे बाद झालेत. रुपेश साळुंके नवीन फलंदाज मैदानावरती. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली समाधान ठाकरेने कुंभारली संघासाठी. टप्पा किती अचूक आहे. धीम्या गतीचा बॉल देखील अगदी बॅट आणि पायाच्या मधोमध हा टप्पा मात्र टाकला. बीट करून जातोय बॅटरला विकेट किपरच्या हातात. अगेन इट्स अ डॉट बॉल. मागच्या ओव्हरपासून मॅडी सर कुठेतरी धावांवरती रोख लावले. दुसरं षटक देखील अप्रतिम होतं. फक्त धावा आल्या त्या 6. आतमध्ये आणला बॉल. त्याला उडवलाय मिड विकेटला. लांबलचक षटकार. राजा राणी घोट टीमसाठी फलंदाज रुपेश साळुंकेच्या बॅटमधून.
षटकार आलाय. आक्रमणाचीच गरज होती. मागच्या काही चेंडूंवरती धाबा आल्याच नव्हत्या. पहिला बॉल विकेट, त्यानंतर निर्धाव चेंडू ओव्हर पिच बॉल समोर खेचलाय. स्क्रीनच्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषा पार. रुपेशच्या बॅटमधून आणखी एक नितळसचा धमाका षटकार. दोन लागोपाठचे दोन षटकार. पहिले दोन चेंडू गोलंदाजाचे, एक विकेट, एक डॉट बॉल. त्यानंतर रुपेश साळुंखेला मान्य नव्हतं गोलंदाजाचं आक्रमण. त्याने केला पलटवार. एक मिड विकेटला आणि एक लॉंग ऑफला खेचलाय षटकार. कमालीची बॅटिंग. धाव फलक जाऊन पोहोचले आता 33 वरती. 33, लॉस ऑफ 2 विकेट. कमालीची बॅटिंग रुपेश साळुंखेकडून. लोअर फुल टॉस बॉल, सलगचा तिसरा. पहिला फलंदाज या स्पर्धेतील ज्याने लगावलेत लागोपाठचे 3 षटकार. गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांचे इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत. आणि नितलस गावातील ग्रामस्थ मैदानाच्या बाहेर जे क्रिकेटचा आनंद घेतात, सर्वांनी व्यासपीठावर यावं. संग्राम 11च्या वतीने तुमचं स्वागत आहे. सलग 3 षटकार इथे खेचलेत रुपेश साळुंखेने. शॉर्ट पिच बॉल, हा देखील बॉल जाणार सीमारेषा पार. यातील मात्र सुद्धा शंका नाही. रुपेश साळुंखेच्या बॅटमधून आला हा सलगचा चौथा षटकार राजा राणी घोट टीमसाठी. आपण सर्व ग्रामीण भागातील होतं. डीजे सँडी. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. कदाचित रुपेश साळुंखेच्या घरी पाहणारी मंडळी, खास करून त्याची आई म्हणत असेल, माझा लेख जणू काय राजावानीच बॅटिंग करतोय. राजा राणी घोट टीमसाठी सलग 4 षटकार त्याने खेचले आणि धावसंख्येला उसळी ते मिळाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 45. चला नेक्स्ट मॅच वलप विरोधात पेंदर. दोन्ही टीमला आम्ही आमंत्रित करतोय टॉस करण्यासाठी. या विलंब करू नका. अगदी आपल्याला वेळेत सामने पार पडायचे. आज उद्घाटन सोहळा होता म्हणून ठीक आहे की आपण थोडे उशिराने चालतोय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे, लक्षात असू द्या. जर का इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही आले नाहीत तर मात्र निश्चितच एक ओव्हर कमी केली जाईल. 4च ओव्हरचा सामना होईल आणि एखादा संघ नायक उपस्थित झाला तर दुसऱ्या संघाला पॅनलाइज करण्यात येईल. चौथ्या षटकात ओमकार तवळे आलाय गोलंदाजीसाठी. ज्या एंडने वारा नाहीये. कट करण्याचा प्रयत्न होता. निश्चितच डॉट बॉल ओमकार कडून. ओमकार तवळे, रुपेश साळुंखे. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. पहिल्याच चेंडूवरती ओमकार. वेग चांगला आहे, टप्पाही अचूक आहे आणि हेच तर करायचे. मात्र सुनीलला हातातून चेंडू निसटला, धावणार नाही. ते धावलाय त्याचा साथीदार. चाललंय काय? कारण जो फलंदाज चौकार षटकार मारतोय तो ऑफ स्ट्राईक झालाय. 2 धावा इथे जोडल्या जातील. स्कोर 47. चौथं षटक. नेक्स्ट मॅच. चला दोन्ही टीम वलप विरोधात पेंदर. टॉस करण्यासाठी यायचंय. मॅच बॉल काय, मागचे 4 चेंडूवरती 4 षटकार मारलेत. संग्राम 11 क्रिकेट संघ नितळस आयोजित ही स्पर्धा. आज पहिली रात्र या स्पर्धेची. दर्जेदार क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. चेंडू फेकेल तत्पूर्वी 1 धाव इथे कंप्लीट झाले. हेच तर करायचे सुनीलला. स्ट्रायकिंग एंडला जेवढा असेल रुपेश तेवढं धावा कमावतील
राजा राणी घोट संघा. एका धाब्याने स्कोर 48-48. 48 धाबा. ओमकार तवळे गोलंदाजी करतोय. ओमकारने जेव्हा दुसरं षटक टाकलं होतं फक्त 6च दिल्या होत्या. बीट झाला इथे बॅटर विकेट किपर, परंतु शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. पहा ओमकार कोणतीही धाव देत नाहीये. शॉर्ट रनअप आहे परंतु खांद्याचा तो चांगला वापर करतोय. डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. आतापर्यंत ओमकार तवळेने चेंडू टाकले ते 10 पैकी त्याने फक्त धावा दिल्यात त्या 8. एकच चौकार आलाय त्याच्या विरोधात. 9 धावा दिल्यात आतापर्यंत ओमकारने. पुन्हा ब्लॉक होलला टाकलाय. काही षटक टाकतोय गोलंदाज ओमकार. या अगोदरच्या षटकामध्ये 4 षटकार आलेत, याचा विसरच पडला आता आपल्याला. धावांवरती रोख लावली ती ओमकार तवळेने. कोणताही फलंदाज त्याच्या समोर आला तरी सुद्धा त्या फलंदाजांना निष्प्रभ करण्याचं काम तो करतोय. डॉट बॉल. धावा दिल्यात या ओव्हरमध्ये फक्त 3. सेकंड ओव्हर टाकली होती तेव्हा धावा दिल्या होत्या 6. कमालीचं षटक ओमकार तवळेकडून. हलक्या हाताने चेंडू फक्त ढकलला. प्रयत्न पहा किती लाजवाब होते. ती एकही धाव त्याला द्यायची नव्हती. याला म्हणतात जिद्दी खेळाडू. ओमकार तवळेचं षटक येथे समाप्त झालंय. 2 ओव्हर त्याने टाकल्या. भले एक विकेटही घेतली नसेल परंतु फक्त धावा दिल्या त्याने 10. 5च्या सरासरीने इकॉनॉमी चांगली राहिली. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय राजा राणी घोट टीमसाठी आणि स्कोर आहे आतापर्यंत 49. संग्राम 11 क्रिकेट संघाच्या वतीने एक विशेष निवेदन आहे. ज्याने ज्याने गाड्या आपल्या 4 व्हीलर्स गाड्या रस्त्यावर पार्क केलेल्या आहेत, कृपया तिथे कोणीही गाड्या पार्क करू नये. पार्किंगसाठी जागा मात्र आपल्याला आमच्या समोरच्या स्टेट सेक्शनमध्ये पाठीमागे इथे खऱ्या अर्थाने जागा आपल्यासाठी उपलब्ध आहे. तिथे जाऊन गाडी आपण पार्क करावी. वोट टू कॉमेंट्री बॉक्स समीर सोमने सर. ग्राउंडच्या अगदी समोर जो रस्ता आहे, महत्वाचा रस्ता आहे, त्या रस्त्याच्या डाव्या बाजूला देखील पार्किंगची व्यवस्था मुबलक आहे. मला असं वाटतं 49 धाबा झाल्या. 49. 4 ओव्हरचा खेळचा समाप्त झालाय. 49 धाबा. मागच्या ओव्हरमध्ये फक्त धाबा आल्या त्या 4. आणि आता लास्ट ओव्हरमध्ये कुंभारली संघाकडून गोलंदाजीसाठी आला आहे निखिल भोईर. आता रुपेश आणि त्याचबरोबर सुनील वरती नजर आहेत. पटक्या ते फसलाय. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेतोय. फलंदाज बाद होईल सुनील. रुपेश साळुंके मात्र इथे बाद झालाय. गडावरची भौगोलिक परिस्थिती आपण नेहमी म्हणतो टेनिस क्रिकेटमध्ये जास्त काही फरक पडत नाही, परंतु पहा जेव्हा गोलंदाजी चालू होती, तिसरा षटक समाधान ठाकरे गोलंदाजी करत होता याच एंडकडून, कॉमेंट्री बॉक्स एंडकडून, तेव्हा वारा जोरदार होता. आता वारा थांबलाय. जेव्हा वारा होता ना तेव्हा 4 षटकार आले. म्हणजे बॅटवरती बॉल कनेक्ट झाला तरी सुद्धा सीमारेषा पार आला होता. परंतु आता वारा थांबलाय तर विकेट आले रुपेशची. तोच रुपेश ज्याने 4 षटकार मारले होते. टप्पा पडतोय. चेंडू थोडा आतमध्ये आलाय. डॉट बॉलची होते सांगता. मागचे 8 चेंडू आपण पाहिले तर फक्त धावा आल्या त्या 4. राजा राणी घोट टीमसाठी धावफलक स्थिरावलंय. धावाची कोंडी केली आता ओमकार आणि त्याचबरोबर निखिलने या अंतिम षटकामध्ये. 49 धावा. 49. नवीन बॅटर प्रणय पाटील फलंदाजीसाठी दाखल झाला. शॉर्ट पिच बॉल मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफचा फिल्डर जज करतोय आणि यस इट्स अ विकेट. आणखी एक फलंदाज बाद. राजा राणी घोट टीमचा 49 धावसंख्या धावफलकावर.
सुनील सालुंके अद्यापही मैदानावरती आहे, जास्त काही योगदान देऊ शकलेला नाहीये. प्रदीप पाटील पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड झाला. प्रशांत पाटीलचं जबरदस्त आक्रमण होतं. 7 चेंडू तो 17 खेळला. रुपेश साळुंकेचा धमाका आपण पाहिला, 9 चेंडू 25. प्रणय पाटील गेला, तो देखील बाद झाला. आणि आता शेवटच्या षटकामध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय राहुल पाटील. अपेक्षा खूप आहेत, 49 वरतीच धावसंख्या स्थिरावले, तिला पुढे न्यावं लागेल राहुल पाटीलला. लेफ्टी बॅटर आहे, उडवलाय बॉल, मिडविकेट वरून क्षेत्ररक्षक धावत आलाय, वेगाने येतोय आणि ते झेल मात्र सुटलाय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील घेतली जाते, तिसरीचाही प्रयत्न करतोय आणि तिसरी धाव घेताना हातातून चेंडू निसटला. फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद. 2 धावे. विकेटचा सिलसिला चालूच आहे, सातत्याने विकेट जात आहेत. अपेक्षा आहे सुनील कडून या उर्वरित 2 चेंडूंमध्ये आक्रमण होईल. 51 झाल्यात. 60 पर्यंत पोहोचण्यासाठी सुनीलच्या बॅटमधून मोठे फटके येणं गरजेचं आहे. एखाद षटकार, एखाद चौकार हवा आहे राजा राणी घोट टीमला. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, जागा बनवून फटका खेळलाय. शॉर्ट फाईन लेगच्या अगदी हातात चेंडू मारला. एक धाव. जरी इकडे तिकडे थोडासा जरी चेंडू असता तरी सुद्धा चौकार गेला असता, परंतु परफेक्ट शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जाऊन विसावला. एक धाव. स्कोर जाऊन पोहोचलाय 52-52. लास्ट बॉल. ऑन स्ट्राईक सुमित पाटील. चांगलं षटक टाकले निखिलने. कम्मालीचा फटका लास्ट बॉल वरती. बॉल फेकून दिलाय सुमितने षटकारासाठी. इक्वेशन अर्थातच धावसंख्या बदलले. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. लास्ट बॉल वरती आलाय षटकार, जो मोमेंटम देऊन जाईल राजा राणी घोट टीमला. स्कोर आहे 58-58 आणि 59 धावा करायचे आहेत. आई गावदेवी 11 कुंभारली संघाला राजा राणी घोट संघाच्या विरोधात विजयासाठी 5 षटक धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय 59 धावा संख्येचं. थँक्स समीर सोमनेसरी देर हरिभक्त पारायण श्री पांडुरंग बुवा म्हात्रे आणि वासुदेव पाटील यांचं आगमन झालेले या व्यासपीठावर संग्राम 11च्या वतीने तुमचं स्वागत आहे. तत्पूर्वी ते मान्यवरांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाणार आहे. जियान 11 वल्लभ विपक्ष जितू 11 पेंदर क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. नाणेफेक करण्यासाठी तर राजेश शेठ पाटील वल्लभ यांना आपण आमंत्रित करू. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वल्लभ आणि राजेश शेठ आणि प्रल्हाददादा आपणही समोर या. तर राजेश शेठ पाटील वल्लभ एक युवा उद्योजक आहेत. वल्लभ गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे आणि त्यांच्या शुभ हस्त्याने प्रल्हाददादा यांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक केली जाणार आहे. तर सन्माननीय राजेश शेठ यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला जियान म्हणजे त्यांनी पुरस्कृत केलेला संघ, एका बाजूला जितू 11 पेंदर वल्लभ. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल जितू 11 क्रिकेट संघ पेंदर. पेंदर क्रिकेट संघ नाणेफेक जिंकलेली आहे. मैदानामध्ये तुम्ही ज्यावेळेस आमच्या संग्राम 11चं नित्यस्य मैदान आहे इथे पाऊल ठेवल्यानंतर तुमच्या मनामध्ये या स्पर्धेमध्ये काय विचार आले? अप्रतिम स्पर्धा आहे. एकंदरीत आपण नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमदर्शनी आपण कोणता निर्णय आता स्वीकारणार आहात? क्षेत्ररक्षण करण्याचा. आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहत असतो नाणेफेक जिंकणारा संघ शक्यतो क्षेत्ररक्षण करत असतो आणि त्याच्या पाठीमागचा जो मुख्य रिझन असतो, उद्देश, तो काय उद्देश असतो? गोलंदाजी आहे आमची, 4 गोलंदाज आहेत. संग्राम 11 नितलस यांच्या वतीने माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2024 ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. स्पर्धेत तुम्ही घटक बनलेला प्रथमच नितलस गावामध्ये स्पर्धा आपण इथे पाहतो. खऱ्या अर्थाने एकंदरीत त्या स्पर्धा आयोजनाबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं वाटलं इथलं आपल्याला वातावरण? आयोजकांचे धन्यवाद मानतो आम्हाला एंट्री दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. रोशन, नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेली आहे. नाणेफेक तुम्ही जर जिंकले असते तुम्ही कोणता निर्णय स्वीकारले असता? आम्ही पहिला फिल्डिंग करायचा प्रयत्न. एकंदरीत खऱ्या अर्थाने आज तुमच्या संघाचे पुरस्कार ते आमचे मित्र राजेश शेठ पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत वल्लभचे, ते सगळं तुम्हाला खऱ्या अर्थाने समर्थन करण्यासाठी आज स्वतः इथे आलेले आहेत. एकंदरीत त्यांच्या तुम्हाला जो पाठबळ असतो अनेक ठिकाणी ते तुम्हाला पुरस्कृत करत असतात. काय सांगू शकाल त्यांच्याबद्दल? नक्कीच आम्हाला याचा पॅकर भेटलाय
तुम्ही कुठे खेळायचं आहे तिथं बिंदास खेळा, मी आहे तुमच्या पाठीशी. संग्राम इलेव्हनचं हे आयोजन प्रथमच नितलस गावामध्ये आपल्या भेटीसाठी आली. माजी सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा, काय सांगू शकाल, कसं वाटलं आयोजन आपल्याला? नक्कीच आयोजन तर अति सुंदर आहे आणि ग्राउंड पण खूप छान बनवलं आहे आणि इंटरबद्दल आयोजकांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकली इथे जितू 11 पेंदर क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी जिहानी 11 क्रिकेट संघ वलपला आमंत्रित केलेला आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ शरद शेठ पावशे, दत्ता शेठ पाटील माजी सरपंच आणि आमचे कैलासदादा मडवी यावं आपण. या त्रिवेणी संगमचे शुभ असते. धर्माशेठ आपण या. सन्माननीय प्रल्हाददादा केनी पेठल यांचा सन्मान केला जातो. दत्ता शेठ यावं. शरद शेठ पावशे माजी सरपंच आहेत. कैलासदादा या. आपण प्रथमतः एक जबरदस्त संघटन, कौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे पनवेल तालुक्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचा आदर सन्मान सातत्याने केला जातो ते प्रल्हाददादा केनी साहेबांचा आहे. तुझी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर शरद शेठ पावशे माजी सरपंच नितलस यांच्या शुभ हस्ते. तर राम धरे माजी उपसरपंच आहेत, स्वागत आहे तुमचा. शरद दादांच्या शुभ हस्ते हा इथे प्रल्हाद शेठ केनी सरचिटणीस पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी ज्यांच्या शुभ हस्ते माजी सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ केला गेला त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. कैलास चौधरी यावा आपण आपला सन्मान केला जाईल. यानंतर आदरणीय श्री शुभम पाटील. शुभम या. प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू, कारण सामना स्टार्ट असेल, थोडी एक सामन्यापुरती दिलगिरी व्यक्त करू. संग्राम इलेव्हनच्या वतीने मान्यवरांना एका कार्यक्रमासाठी जाणं गरजेचं आहे. मी दत्ताशेठ पाटील माजी सरपंच यांना आमंत्रित करतो. आपण शुभम पाटील सचिव भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा युवा मोर्चा त्यांचा सन्मान इथे करावं. दत्ताशेठ माजी सरपंच आपल्या शुभ असते त्यांचा सन्मान इथे करावं. तर दत्ताशेठ यांच्या शुभ हस्ते सन्माननीय शुभम पाटील रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सचिव आहेत. त्यांचा वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन दत्ताशेठ पाटील माजी सरपंच नितिलस यांच्या शुभ हस्ते शुभमचं स्वागत इथे केलं जात आहे. तर यानंतरचा मी सन्मान करण्यासाठी कैलासदादा मडवी माजी सरपंच नितिलस यांना आमंत्रित करतो. कैलासदादा आपल्या शुभ हस्ते प्रकाश शेठ पाटील घोट यांचा सन्मान इथे करावं. फलंदाजी ते बाद थोडी दिलगिरी व्यक्त करतो मान्य खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या. मी प्रकाश शेठ पाटील वलप हवा घोट यांचा सन्मान केला जाईल. कैलासदादा मडवी माजी सरपंच नितिलस यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. राजेश शेठ पाटील या आपण. धर्माशेठ पावशे साहेबांच्या शुभ हस्ते तुमचा सन्मान इथे केला जाणार. धर्माशेठ आपण या समोर. राजेश पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वलप या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. राजेश शेठचा सन्मान केला जाईल धर्माशेठ पावशे साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर नवनाथ खुटारकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वल्लभ या. नितलस ग्रामस्थांच्या वतीने तुमचा सन्मान इथे केला जाणार आहे. एका फक्त 2 षटकापुरती तुमची आम्ही दिलगिरी व्यक्त करू आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने. तर राजेशदादा पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वल्लभ यांचा येतोची सन्मान जिहानचे ते जिहान 11 वल्लभ क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत. आमचे मित्र सन्माननीय श्री धर्माशेठ पावशे यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. तर नवनाथ खुटारकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान राम धरे माजी ग्रामपंचायत उपसरपंच नितिलस यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाईल. पहिल्या सामन्यासाठी मित्रांनो थोडा आम्हाला सुद्धा विचार करावा लागतो. आमचे समीर सोमने सर आहेत, आमचे मॅडी आहेत, कारण मान्यवर किती सर बसून राहतील, त्यांना एका कार्यक्रमासाठी जाणं गरजेचं आहे. त्यानंतर आम्ही सुद्धा फ्री होत असतो समालोचक. नवनाथ चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. इथे यानंतरचा सन्मान असेल चंद्रकांत पाटील वल्लभ. चंद्रकांत दादा या. आपला सन्मान इथे मी शरददादा पावशे माजी सरपंच नितलस यांना पुन्हा आमंत्रित करतो. आपण त्यांचा सन्मान करावं. शरद शेठ पावशे यापूर्वीच्या टर्ममध्ये त्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं आणि त्यांच्या शुभ हस्ते चंद्रकांत पाटील एकेकाळचे एक नामवंत क्रिकेटर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहे. जागृती मंडप डेकोरेशन आनंद गडगे चिंद्रन यांचं आगमन झालेलं आहे. आनंद आपले मनपूर्वक सरचे आम्ही स्वागत करतो. अनंत गडगे चिंद्रन. तर उर्वरित सर्व ग्रामस्थांचा नितलस ग्रामस्थांचा सन्मान मात्र इनिंग संपल्यानंतर आपण करणार आहोत. आणि सामन्याला स्टार्ट मॅडी धुले यांच्याकडे बोला. कैलासदादा चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत. धन्यवाद महागुरु.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा करतो आणि आजच्या या रजनीमध्ये आपण पाहतोय सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करू. आपण संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस यांच्या वतीनं चालू असलेला हा दैदिप्यमान सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिली लढत एका बाजूला आपण पाहिले तर गावदेवी कुंभारली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना राजा राणी घोट या संघाने तब्बल बनवल्या 58 धावा आणि 59चं लक्ष्य घेऊन मैदानावरती उतरलेत हे फलंदाज आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज ध्रुपला आपण पाहिलं ज्यामध्ये अत्यंत सुंदर गोलंदाजी ते करतात. ध्रुप पाटीलला आपण पाहिलं ज्यामध्ये एक विकेट त्याने प्रस्थापित केली आहे. अगदी मोठी विकेट आपण जर पाहिली तर षटकारानंतर चौकारानंतर मात्र तो फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. त्या अगोदर आपण पाहिलं तर शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. अतिश दामणे आणि त्याच्या साथीनं अनिश पाटील होता. अनिश पाटील बाद झाला आणि आता निखिल भोईर त्याच्या बॅटमधून एक चौकार आला. बॅटची कडा पाठीमागे चालला बॉल अष्टांची आपण पाहतो शॉर्ट थर्डमॅनला तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. 59 धावांचं लक्ष्य. कॉन्सन्ट्रेशन आपण थोडंसं मॅचकडे करू कारण भरपूर सारे मान्यवर आमचे महागुरू ज्यांच्या वतीनं सन्मान आपल्याला पाहायला मिळाला. आमच्या मुख्यमंचावरती अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती महागुरू आणि नक्कीच प्रत्येक पाहुण्याचा सत्कार या ठिकाणी नितलस गावाच्या वतीने आपण करत असताना गोलंदाज सज्ज आपण पाहतोय पाठीमागे अष्टरक्षक आणि शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर आपण पाहिला यावेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना फटका फसलाय लॉंग गॉफला. आणखीन एक विकेटचं पतन होईल. 1 मोर विकेट डाऊन. राजा राणी घोट संघाच्या विरोधात लागणारा धक्का क्रमांक 2 कुंभारली संघाला फलंदाज बाद. संग्राम 11 क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आणि आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी सचिन शेठ पाटील तोंडरे अर्थात भाया शेठ दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस निर्जरापेक्षा खलकराट करण्यापेक्षा गंगाधारे सारखे संत वाहणारे व्यक्तिमत्व सचिन शेठ पाटील तोंडरे आपलं संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस यांच्या वतीने माजी सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरसे स्वागत आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. धन्यवाद महागुरू. नक्कीच आपण पाहतो प्रत्येक पाहुण्याचं स्वागत या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि अनेक मान्यवर हळूहळू अगदी आपण पाहतो या व्यासपीठाकडे येतात. तोपर्यंत काही दर्दी प्रेक्षक देखील क्रीडांगणाच्या सभोवताली आपल्याला वाढताना पाहायला मिळतात. अत्यंत सुंदर स्पर्धा आहे. पहिल्या वर्षात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे परंतु असं वाटत नाही पाहिल्यानंतर या पहिल्या वर्षामध्ये इतकं सुंदर आयोजन पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. ध्रुव पाटीलचं षटक होतं ज्यामध्ये 2 विकेट त्याने प्रस्थापित केल्या आणि 11 धावा त्याने खर्च केला. 59 धावांचं लक्ष म्हटलं नंतर आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देतात की 11.80च्या गतीचं ज्यावेळेस आस्किंग रन रेट असेल या मॅचमध्ये. आखूट टप्पाचा बॉल ऑन साईडला भिरकावायचा होता परंतु मिड विकेटला सापळा रचला गेलाय. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागत असताना टीम कुंभारली संघाला फलंदाज बाद. रायगड ठाण्यात हाय तोंड्याशी पण स्वभाव लय त्याचा साधा पुरा करी दिलेला वादा तोंडरे गावाचा सचिन दादा पुरा करी दिलेला वादा नितलस गावचा शैलेश दादा. सँडी आपण पाहतो कौतुक तुमचं देखील होईल. अत्यंत सुंदर अगदी आपण पाहिलं तर क्वालिटी व्हॉइस आपल्याला पाहायला मिळतं ज्यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी त्यानंतर क्रिकेट विथ म्युझिक संगीताची गरज असणं गरजेचं आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका पाठोपाठ फलंदाज बाद होतात. 59 धावांचं लक्ष 5 षटकामध्ये केवळ 4 षटका तुम्हाला 20 मिनिटामध्ये फेकायचे ते लक्षात असू द्या. हे अनिवार्य आहे. अगदी आपण पाहतो वेळेबाबत प्रत्येक संघाला सहकार्य करायचं मिड इनिंगमध्ये टॉस होणं हे देखील अत्यंत गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या सूचना आयोजकांच्या वतीनं आमच्यापर्यंत पोहोचवत असताना 59चं लक्ष ओव्हर द विकेटने आपण पाहतो. गोलंदाज सज्ज समोरच्या एंडकडून आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सुनील साळुंकेला आपण पाहतोय ओव्हर द विकेटने. पहिल्या बॉलवरती त्याला विकेट मिळाली संपादित केली त्यानंतर मात्र दिशेपासून थोडेसे भरकट आहेत आणि अंपायर सिग्नल बाइट बॉल. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं हारा वही जो दिल से लढा नहीं. आणि असा प्रयत्न इथून करावा लागणार आहे तो गावदेवी कुंभारली संघाला. गोलंदाज सज्ज
यावेळेस आपण पाहतो बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क होऊ शकला नाही आहे. अगदी मी तर म्हणेन स्पॉटकडे पाहत राहिले फलंदाज स्ट्राईक एंडला असताना सागर. आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर हा देखील चेंडू डॉट आला. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतो. P2 मध्ये आपण आहोत आणि धावसंख्या धावफलकावरती अगदी स्थिर आपल्याला पाहायला मिळते आहे. ती फक्त आणि फक्त केवळ 12 धावा. लाईन चांगली आहे. सुंदर गोलंदाजी आपण पाहतो. मेरिटनुसार हे षटक हाताळलं जात आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं समोरच्याकडून पहिले षटक ध्रुव पाटीलने हाताळलं. त्यामध्ये 11 धावा त्याने खर्च केला. 2 अडथळे त्याने दूर केले आणि अगदी पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज यावेळेस सुंदर गोलंदाजी करत असताना बॅटची लिडिंग एज होती, टॉप एज होता आणि शॉर्ट थर्ड मॅनला मात्र इथे चुका पाहायला मिळाल्या. झेल ड्रॉप होते. अगदी आपण पाहतो या चुका तुम्हाला महागात पडू शकतील. क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही आहे असं सातत्याने आपण म्हणतो, परंतु या मॅचमध्ये तसं काही चित्र घडेल का हे आपल्याला पाहायचं. इथून टॉप गिअरची फलंदाजी करायची आहे कुंभारली संघाला. पहिली लढत तुम्ही पाहतात आजच्या रजनीमधील हा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. यावेळेस आपण पाहतो गॅप शोधण्याचा प्रयत्न होतात. अगदी गली पॉइंट मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे, थांबणार नाहीये चेंडू. चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक दर्जेदार चौकार गावदेवी कुंभारली संघाला मिळतील. या अगोदर आपण जर पाहिलं तर झेल ड्रॉप करण्यात आला. त्यानंतर त्याच गॅपमधून गली पॉईंटमधून चेंडू ट्रॅव्हल झाला. म्हटलं जातं ना 1000 चुका करा पण एकच चूक तुम्ही समीर सर 1000 वेळा करू नका असं म्हटलं जातं. आणि ते जी चूक झाली त्यानंतर आलेला चौकार होता आणि या 4 धावा मिळतील. परंतु आता आणखीन एक चौकार आलाय सलग लागोपाठचा हा दुसरा चौकार. आगमन झालेले सन्मान्य बालाराम दरे, नरेन भोईर पेंदार, अल्पेश दरे आपलं मनपूर्वक स्वागत. जागृती मंडप डेकोरेशन छिंद्रण सन्मान्य अनंता गडगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपले स्वागत आहे. सन्मान्य पांडुरंग म्हात्रे, वासुदेव पाटील, मोहन गायकार, रतन पाटील, अशोक पाटील, महेश पाटील, रतन भोईर विद्यमान उपसरपंच नितलास, विष्णू भोईर, बबन पाटील, जयराम काठे, बाबाजी काठे, बालू काठे, भगवान चौधरी माजी ग्रामपंचायत सदस्य नितलास, भाऊ म्हात्रे, रमाकांत काठे, दर्शन म्हात्रे, देवा ग्रुपचं कौतुक करावं लागेल दर्शन म्हात्रे तुमचं, आणि अल्पेश दरे. तुम्हा सर्वांचं संग्राम 11च्या वतीने स्वागत आहे. 21 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर आणि आता 18 बॉल 38 धावसंख्येची गरज आहे. हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आज नक्कीच दिग्गज संघ तुम्ही पाहणार आहात. आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला एकंदरीत 10 ग्रामीण संघ आणि या 10 ग्रामीण संघांचा पोल तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात. पहिली रजनी स्पर्धा तुम्ही पाहतायत. पहिल्या रात्रीमध्ये अत्यंत सुंदर खेळ, अत्यंत सुंदर क्रीडांगण, पाहता क्षणी प्रेमात पडावं इतकं सुंदर क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस यांच्या वतीनं सामना थोडासा स्पीडअप करा. 18 बॉल 38ची गरज. आणि आता गोलंदाज आपण पाहतो पुन्हा एकदा ध्रुव पाटीलला षटकामध्ये बोलवण्यात आलाय. संघाच्या वतीनं आपण जर पाहिलं तर परम पोरजी हा गोलंदाजा बापकर आपण पाहिलं तर नक्कीच षटक क्रमांक 3 मध्ये एक नौका गोलंदाज आपण पाहतो. 18 बॉल 38 समीकरण असताना राजा राणी घोट आणि त्यांच्या विरोधात चालू असलेला सामना गावदेवी कुंभारली या दोन टीममध्ये आपण पाहतो. अत्यंत सुंदर संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. कडा मुकाबला. पहिला चेंडू डॉट आला. परम पोरजीचा आपण पाहतो हा देखील चेंडू सुंदर होता. पंचांकडे अशाळभूत नजरेने पाहिलं जरूर, परंतु पंच सांगतात की डॉट बॉल आहे. सुंदर लाईन आहे. मेरिटनुसार षटक हाताळलं जात आहे. जितके डॉट चेंडू होतील तितका दबाव टाकण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतो गोलंदाज फलंदाजांवरती करत असताना कुंभारली संघ आपण पाहतोय चांगले बॅटिंग त्यांना करायची. 18 बॉल 38ची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे, परंतु 2 चेंडू डॉट आले. त्यानंतर आता इक्वेशन राहिले 16 बॉल 38चं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर नाही आहे. कदाचित मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला टिपली जाईल. आणखीन एक धक्का लागत असताना आपण पाहतो वाईडिश लॉंग गॉनला फलंदाजा ठिकाणी होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. 4थ्या विकेटचं पतन होतं. टीम गावदेवी कुंभारली संघाला लागणारा मोठा झटका.
तर सन्माननीय नितलस गावातील आदरणीय व्यक्तिमत्व बालाराम दरे साहेबांच्या वतीने इथे स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस यांच्या वतीने आपला आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत. 2 षटकांमध्ये 21 धाबा आपण पाहिल्या. त्यानंतर 18 बॉल 38चं समीकरण असताना परम पोरजी या गोलंदाजाचा वापर करण्यात आला. 2 चेंडू त्याने सुरुवातीला डॉट टाकले, अत्यंत सुंदर होते आणि त्यानंतर फटका खेळण्यासाठी भाग पाडला अक्षरशः फलंदाजाला. कोलबटापाचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय चेंडू यष्टांवरती आदळलाय. फलंदाज होईल बाद, आणखीन एक विकेटचं पतन होईल. काय करतात मैदानाच्या आतमध्ये गावदेवी कुंभारले संघाचे फलंदाज, जिथे 18-38चं समीकरण असताना आपण पाहतोय एका पाठोपाठ आता मात्र फलंदाज माघारी परत आहेत. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. थँक्यू. फलंदाजा ठिकाणी बाद होतात. मित्रमंडळ पूर्णपणे निराश होतीये टीम गावदेवी कुंभारली संघाचा. अर्धा संघ गारज झालाय. माजी सरपंच आणि उपसरपंच ट्रॉफी तुम्ही पाहतायत. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस यांच्या वतीनं चालू असलेली स्पर्धा आपण पाहतो. दोन्ही संघांची स्वप्न या स्पर्धेमध्ये भरपूर मोठी आहेत. म्हटलं जातं ना, समीर सोमणे सर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं एक वाक्य मला जरूर आठवतंय. स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावरती पडतात. स्वप्न खरी ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही आहेत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये ती स्वप्न कंप्लीट करायची असेल तर मात्र तुम्हाला झोप उडवावी लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज सज्जत, राऊंड विकेटने परम पोरजी. इथे लाईन चांगली आहे. अगदी आपण पाहतो धीम्या गतीचा बॉल होता. थोडंसं व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. हा देखील चेंडू डॉट आला. अद्यापर्यंत एकही धाव नाही आहे. हेच आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगत असताना जर परम पोरजीची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाही आहे. 18 बॉल 38ची गरज असताना अद्यापर्यंत आता 13 बॉल 38 धावांची गरज आहे. पूर्णपणे थांबवले मी तर म्हणेन या मॅचमध्ये. गावदेवी कुंभारली संघाला शेवटचा अंतिम बॉल, स्टील 1 टू गो. ऑन साईडला उचलला या बॉलला आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. उंची जास्त, लांबी देखील जास्त पाहायला मिळाली. मिड विकेट क्लिअर करत असताना इट्स अ टॉप दी पार, बिग हिट, षटकार. बघा, नितलस गावातील ग्रामस्थ मैदानाच्या बाहेर जे क्रिकेटचा आनंद घेतात त्यांना आम्ही आमचे स्पर्धेचे आधारस्तंभ 100 किंगमेकर आदरणीय संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच नितलास, शरद शेठ पावशे माजी सरपंच नितलास, दत्ता शेठ पाटील माजी सरपंच नितलास, त्याचबरोबर कैलास शेठ मडवी माजी सरपंच नितलास, भार्गव सांगडे माजी उपसरपंच नितलास आणि सन्मान्य राम दरे माजी सरपंच उपसरपंच नितलास यांच्या वतीने आणि संग्राम 11च्या वतीने सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती आहे की आपण आमच्या अतिथी मंचवर यावं. आपणा सर्वांचं माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेच्या वतीने सरसे स्वागत आहे. धर्माशेठ पावशे साहेबांच्या वतीने आम्ही तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. ओट टू कॉमेंट्री बॉक्स मॅडी. 18 बॉल 38ची गरज असताना शेवटच्या अंतिम बॉलवरती षटकार आला. तो फलंदाज भानुदास साळवीच्या बाटमधून इरादे स्पष्ट करत असताना आपण पाहतो. आता येणारे 12 बॉल 32ची गरज. प्रति षटकामागे 16.00च्या सरासरीने आस्किंग रन रेट ठेवावं लागेल या मॅचमध्ये गावदेवी कुंभारली संघाला. मॅच अत्यंत सुंदर आहे. आपण पाहतोय अत्यंत काटेकोरपणाने चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. WTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धे या ठिकाणी पाहतोय. माजी सरपंच व उपसरपंच चषक 2024 हे शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळते. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस यांच्या वतीनं चालू असलेला हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा. 12 बॉल 32ची गरज. गोलंदाज सज्ज होत आहेत सुनील साळुंके. पहिलाच बॉल सुनील साळुंकेचा आपण पाहतो. पंचांकडे अगदी आपण पाहिलं तर पाहिलं गेलं तोपर्यंत पंच आमच्याकडे वळतात. यासाठी जो वाईड बॉल अवांतर दाबी ते मिळते. कदाचित एखादा चमत्कार वाचू शकेल या मॅचमध्ये. या षटकावरती भरपूर काही निर्णायक हे षटक राहील या मॅचमध्ये. यावेळेस आपण पाहतो बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला मिड ऑफला, तोपर्यंत एक सिंगल धाव मिळते. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवण्यात आला. प्रोटेक्शन अवेलेबल आहे. तोपर्यंत एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल.
ते गावदेवी कुंभारली संघाच्या फलंदाजांना ओर द विकेट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आडव्या बाटने, परंतु चेंडू बाटचा व्यवस्थित संपर्क आला नाही आहे आणि अगदी आपण पाहिलं तर हा देखील चेंडू डॉट आला. एक एक डॉट चेंडू या मॅचमध्ये दबाव वाढवण्याचा प्रयत्न करेल तो फलंदाजांवरती. गावदेवी कुंभारली संघाचे फलंदाज टॉप ऑर्डर जणू काही ढासळली आहे. त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये पूर्णपणे जिम्मेदारी आली आहे. यावेळेस लॉंग ऑनला चालला फटका, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय, परंतु एकाच धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. 12 चेंडू 32ची गरज असताना आपण पाहतोय अगदी स्लो बस स्टडी हे समीकरण मैदानावरती दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतंय. एखादा मोठा फटका जसा शेवटच्या बॉलवरती मागच्या षटकामध्ये षटकार आला तसा फटका नित्यांत गरज आहे तशा फटक्याची. परंतु अगदी आपण पाहिलं तर एक चेंडू तेरी और एक मेरी अशी मात्र गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. गोलंदाज सुनील साळुंक्या चांगली गोलंदाजी करतात. षटक क्रमांक 2 मध्ये देखील त्याने वखणण्याजोगी षटक हाताळलं, त्यामध्ये 10 धावा खर्च केल्या असा गोलंदाजा. यावेळेस ओव्हर पिच बॉल त्याला पाठवलं आपण पाहतो लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज तिथे उभा आहे. आपण पाहतोय स्क्रीन समोर अगदी झेल टिपण्यात आलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. टीम गावदेवी कुंभारली संघाला लागणारा हा तब्बल एकंदरीत 6वा झटका. फलंदाज बाद. अतिशय सूरज आमचे रायगड जिल्ह्यातील मॅडी जर सांगितलं ना, समीर सोमने सरांना माहिती आहे रायगड जिल्ह्यातला सर्वाधिक बेस्ट डीजे ऑपरेटर कोण असेल ना, मी सर्वप्रथमतः सूरज चौधरी वलवल याला पसंती देतो. आता अग्री कोली बांधव खऱ्या अर्थाने की लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं त्यासाठी संघर्ष केला आणि संघर्ष यशस्वी झाला की भूमिपुत्र चर्चा करू आम्ही. ओ टू मॅडी. नक्कीच महागुरु सर आपण पाहिलं तर हे नाव आम्ही देखील ऐकलेले, जरी आम्ही ठाणे जिल्ह्यातून आलो असेल तरी मात्र हे नाव आम्ही ऐकून क्रिकेट क्षेत्रामधील काही जे अवलिया असतात त्यांची नावं प्रत्येकाला ठाऊक असतात. यावेळेस ऑन साईडला आपण पाहतोय फुल टॉस बॉलला लॉफ्ट केलंय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. दुसऱ्या धाबेचा कॉल होता, परंतु यावेळेस फलंदाजाला परतावं लागेल. विकेटचा ताक केला. आणखीन एक विकेटचं पतन होईल, मात्र इथून अगदी पूर्णपणे धारातीर्थी पडली या मॅचमध्ये गावदेवी कुंभारली संघाचे फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद. आणखीन एक विकेटचं पतन. गुरुनाथ भोपी, रामदास म्हात्रे, भानुदास म्हात्रे आणि कैलास चौधरी यांचं इथे आगमन झालेलं आहे. संग्राम 11च्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. 7वा धक्का या ठिकाणी लागलेला आहे. 7 चेंडू आणि आता 28ची गरज आहे. सुनील सालुंकेचं कौतुक करायला हरकत नाही आहे. काय जबरदस्त षटक त्याने हाताळलं. 12 चेंडूमध्ये 32ची गरज असताना पूर्णपणे या मॅचवरती पकड मजबूत करत असताना एका पाठोपाठ या ठिकाणी फलंदाज होतात बाद. 7 बॉल 28ची गरज. 6 बॉल 28ची गरज आहे. माफ करा, अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती फलंदाज तिथे धावबाद झाला. यावेळेस आपण पाहतो ऑनसाईडला स्कोर ऑफ द विकेट फटका वळवलं. वलप आणि पेंदर या दोन टीममध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघाला विनंती राहील की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाजवळून यायचं. अगदी ज्या संघाचे बॅटिंग आहे त्या संघाला खेळाडू कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आणि ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे त्या संघाला मैदानाच्या आतमध्ये एंटर करावं लागेल. दोन्ही टीम आपलं स्वागत आहे. वलप आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ पेंदर. रायगड जिल्ह्यातील दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. तर सन्माननीय भोलाशेठ पाटील पेंदर यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना धर्माशेठ पावशेसाहेब नितलस यांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. एक धाव आली आणि तिथे फलंदाज या ठिकाणी बाद झाला. आम्हाला आमचे स्कोरर सांगतात शेवटचा अंतिम षटक आहे.
यावेळेस आपण पाहतो विकेट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक विकेटचं पतन होईल. कॉट बिहाइंडच्या रूपानं मात्र परतावा लागेल. अगदी शेवटची विकेट आता तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. एकंदरीत 27 धावसंख्येची गरज असताना आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. कुंभारली संघ आपण पाहतो पूर्णपणे बॅकफुटवरती आहे. शेवटचं अंतिम षटक 5व्या क्रमांकाचं आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज प्रणय पाटील ज्याच्या पहिल्या बॉलवरती आपण पाहतो एक धाव कंप्लीट करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु तिथे फलंदाज धावबाद झाला आणि आता आणखीन एक कॉट बँडच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी माघारी परततोय. एकंदरीत 9 खेळाडू आता डगआउटच्या दिशेने परतलेत आणि पहिल्याच मॅचमध्ये ऑलआउटचा धोका इथून मात्र गावदेवी कुंभारली संघाला आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत, 27ची गरज आहे. या मॅचची जणू काय औपचारिकता शिल्लक आहे परंतु पाहावं लागेल क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. कबसमध्ये आपण पाहिलं तर चेंडू हवेमध्ये होता बराच काळ आणि तिथे 2 धावा मिळतील. जणू काय आपण पाहिलं तर आता या मॅचमध्ये पकड मजबूत करू शकत नाही आहे गावदेवी कुंभारली संघ, परंतु अगदी शेवटपर्यंत 5 षटकं खेळण्याचा प्रयत्न करतील. कुठेतरी अलआउटचा धोका टाळण्याचा प्रयत्न ही शेवटची जोडी करते मैदानाच्या आतमध्ये. कोलवा टप्प्याचा बॉल, भन्नाट बैक, काय अप्रतिम बॉल होता. यॉर्क लाईनचा चेंडू टाकण्यात आलाय. सुपर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज प्रणय पाटील कडून. काही चेंडू शिल्लक आहेत. आता या षटकातील आपण पाहतो पूर्णपणे मॅचवरती पकड मजबूत केली आहे ती राजा राणी घोट या संघाने आणि फलंदाज होईल बाद. आणि पहिल्याच मॅचमध्ये ऑल आउट पूर्ण संघ गारद झालाय तो गावदेवी कुंभारली संघ आणि एक मोठा विजय संपादित केलाय तो राजा राणी घोट संघाने. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम गावदेवी कुंभारली. तर लगेचच मैदानाचा ताबा सोडायचा. बघा आताची जी लढत झाली संग्राम 11 क्रिकेट संघ नितल्यास आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषक 2024. तर निश्चित स्वरूपात